नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाड्यामध्ये दहीहंडीसाठी पथकांचा सराव सुरू. वाडा शहरातील आई गावदेवी गोविंदा पथक तसेच आई गावदेवी महिला गोविंदा पथक एक महिना सराव करून जास्तीत जास्त थर कसे लावता येतील याचे प्रयत्न करत असतात. गोपाळकाल्याचा सण अगदी जवळ असल्या कारणाने आपला आई गावदेवी गोविंदा पथक वाडा याचं नाव पालघर, ठाणे, मुंबई या शहरांमध्ये कसं होईल याकडे सर्वच महिला गोविंदा व पुरुष गोविंदा यांचे अथक परिश्रम सुरू आहेत. मागील वर्षी 7 थरांची यशस्वी सलामी देऊन ठिकठिकाणी हंडी फोडण्याचा मान मिळवला. परंतु यावर्षी 8 थर आम्ही लावणारच गोविंदा पथकांच्या प्रमुखांनी सांगितले. तसेच महिला गोविंदा ही मेहनत करत आहेत. वाडा शहरात 3 गोविंदा पथक आहेत. कोणतं गोविंदा पथक पालघर जिल्ह्यातील वाडा शहराचे नाव मोठं करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्टर. आपल्या सोबत आहेत भूषणा पाटील, गावदेवी गोविंदा पथकाच्या प्रतिनिधी. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. ताई, तुमचं मी इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत करतो. काय सांगाल तुम्ही तुमच्या गोविंदा पथकाबद्दल? गेल्या 3 वर्षापासून आम्ही दहीहंडीची प्रॅक्टिस करतो आणि दहीहंडीचे थर लावत आहे. सगळ्यात पहिला प्रयत्न असा होता आमचा की सगळ्या महिलांना एकत्र करून, ज्या आम्ही सगळ्या महिला ज्या घरात काम करतात, ज्यांची हौस असते की जी हौस करू शकत नाही, त्यांना अशा पद्धतीने आपण एकत्र करून त्यांची हौस पुरवली जाते. त्यांच्या सगळ्या इच्छा असतात त्या पुरवल्या जातात. सगळ्यात पहिल्या वर्षी आम्ही 4 थर लावले. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा प्रयत्न होता 5 थरांचा. जेवढ्या महिला एकत्र येतील तर आमचा प्रयत्न असेलच की आम्ही 6 थर लावू. जर नाही सक्सेस झालं तर आम्ही 5 थर म्हणजे आणि कडक लावू. स्टेप बाय स्टेप चढायचं आहे. कोणाच्या विरोधात जाऊन आम्हाला काही करायचं नाही आहे. आपल्या मंडळाचं हित कशात आहे हे बघूनच आपल्याला पुढचे प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. आई गावदेवीच्या आशीर्वादाने सर्व आई गावदेवी गोविंदा पथकाचं इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत करतो. आपल्यासोबत त्यांचे प्रतिनिधी आहेत. तुम्ही काय सांगाल? या वर्षी तुमचे किती थर लागतील आणि आतापर्यंत किती थरांची तुमची सराव चालू आहेत? 7 थरांचा आम्ही सराव तर आता जवळपास 7 वेळा 7 थर लावलेले आहेत. 8 थराची ट्राय आम्ही 100% मारणार आहेत. प्रसादजी, खरं तर 8 थरांचा प्रयत्न चालू आहे. बघूया, गावदेवीच्या आशीर्वादाने 8 थर कदाचित लागतील तर गावाच्या इतिहासामध्ये आणखीन एक नाव कोरलं जाईल. म्हणून गावदेवीचं नाव कोरलं जाईल. नंदकुमारजी रोटे आहेत. नंदकुमारजी, तुमच्याकडून प्रस्तावित माहिती मिळेल असं वाटते आम्हाला. काय नाही, गेले 1 महिनाभरापासून आपण प्रॅक्टिस करत आहोत. प्रॅक्टिसमध्ये बरेच जण कधी येत होते कधी येत नव्हते. त्यामुळे जरा जो आमचा गणित चुकला. त्याच्यामध्ये आज अशी संख्या आहे काही हे 8 थर नक्कीच लागतील. पण सगळी माझे गोविंदा, आपले सगळे जे सहकारी आहेत, हे जर थोडेसे प्रॅक्टिसमध्ये शांत बसले ना तर लवकर थर लागतील. शांत बसा आणि सहकार्य करा. आणि या गोविंदा पथकाचे मार्गदर्शक आहेत सुमितजी तांडेल. सुमितजी, काय सांगाल तुमच्या गोविंदा पथकाबद्दल? आपलं जे आई गावदेवी गोविंदा पथक वाडा आहे ते पूर्ण या पथकामध्ये पूर्ण पंचक्रोशीतील जनता आणि खेळाडू सामील झालेले आहेत. आणि या पथकावर पूर्णपणे आपल्या आई गावदेवीचा आशीर्वाद आहे. आणि दरवर्षी आपण 7 थर यशस्वीरित्या लावतो आणि उतरवतो. आणि यावर्षी सर्व खेळाडूंची जी परिश्रम जे घेतलेला आहे त्या हिशोबाने यावर्षी आपले 8 थर नक्की लावतील असा आम्हाला पूर्णपणे सर्व गोविंदा पथकांवर विश्वास आहे. आणि यावर्षी आम्ही 8 थर लावून दाखवणार. गावदेवी माते की, गोपाळ कृष्ण महाराज की, गोविंदा गोविंदा.